न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। गणेश मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, मिरज शहर स्वागत कमान असोसिएशनकडून महापालिका प्रशासनाकडे मागणी। महायुती सरकारकडून गणेश मंडळांना 5 वर्षासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा आणि 5 वर्षासाठी सर्व मंडळांना परवाने देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने सुद्धा गणेश मंडळांना कोणतेही शुल्क आकारू नये, तसेच महापालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या 5 वर्षासाठी एकदम देण्यात याव्यात। मिरज शहरातील सर्व मिरवणूक मार्गातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी। तसेच महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि स्वागत कमानी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे। तसेच शहरातील मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, असे निवेदन मिरजेतील गणेशोत्सव काळात ऐतिहासिक स्वागत कमान उभी करणाऱ्या मिरज शहर स्वागत कमान असोसिएशनकडून महापालिका आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। यावेळी परशुराम चोरगे, सूर्यकांत शेंगणे, विजय शिंदे, शंकर परदेसी, चंद्रकांत मैगुरे, किरण राजपूत, सोमनाथ गोटखिंडे, राजेश कोरे, राजू कोकाटे, प्रतीक बन्सल, अशोक दुर्वे, प्रथमेश कोरे आदी उपस्थित होते। आता आम्ही सांगली मिरज कुपवाड महापालिका विभागीय कार्यालय मिरजमध्ये मिरज शहर स्वागत कमान समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे विविध समस्यांच्या बाबतीत। त्यामध्ये आम्ही 4 प्रामुख्याने मागणी केलेल्या आहेत। मिरज शहरातील सर्व गणेश मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारू नये आणि शासन निर्णय गेल्या वर्षी झालेला आहे, त्याच्या अजूनपर्यंत महापालिकेने अंमलबजावणी केलेली नाही। त्याची त्वरित अंमलबजावणी करून सर्व गणेश मंडळांच्याकडून कोणतेही शुल्क आकारायचं नाही। दुसरी गोष्ट, गणेश उत्सवापूर्वी मिरजेतील सर्व रस्त्याची डागडुजी होणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट आहे, मिरज शहरातील सर्व मोकाट जनावरांची योग्य ती विल्हेवाट लावून त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची एक आम्ही सूचना दिलेली आहे। आणि चौथ्या समितीच्या वतीने एक आम्ही मागणी केलेली आहे, मिरज शहरात प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जी देखावा स्पर्धा 1-2 वर्षापूर्वी बंद झालेली होती ती यावर्षी त्यांनी आयोजन करावं, या संदर्भात आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। आणि आता नुकताच शासनाने एक निर्णय घेतलेला आहे, 5 वर्षासाठी एकाच वेळेला परवानगी द्यावी, त्याची अंमलबजावणी तुम्ही यावर्षीपासून करावं, या पद्धतीचं आम्ही आता सहाय्यक आयुक्तांना आम्ही आता निवेदन देऊन आलेलो आहे। आयुक्त काहीतरी कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे आम्ही मिरजेमध्ये सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। तसंच समितीच्या वतीनं आम्ही आता DYSP साहेबांना देखील भेटायला आलेलो होतो। प्रशासनाच्या स्तरावर गणेशोत्सवानिमित्त काय काय तयारी प्रशासनाने केलेली आहे याची चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो होतो, परंतु DYSP साहेब त्याच्या कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही। आणि आमच्या समितीच्या वतीनं जे महापालिकेकडे आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्याची त्वरित अंमलबजावणी करून आम्हाला लेखी कळवावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।